महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपींनी ऋतुजा पाटीलला 10 चुकीचे प्रश्न सोडवायला सांगितले होते। सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिल्यास संशय येऊ शकतो म्हणून 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याचा ऋतुजा पाटीलला सल्ला दिला गेला होता। आरोपींनी काढलेल्या 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न त्यांच्या मार्कांसह अगदी तसेच्या तसे परीक्षेत आले होते। समोर आलेल्या चॅट्समध्ये देखील 10 प्रश्न चुकीचा सोडवण्याचं सांगितल्याचं स्पष्ट झालंय। तर सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली तर संशय बळावू शकतो, त्यामुळे 10 प्रश्नांची चुकीची उत्तरे देण्याचं ऋतुजा पाटीलला सांगितलं गेलेलं होतं। ऋतुजा पाटीलसाठी हा पेपर फोडण्यात आलेला होता आणि तिला अशा प्रकारच्या सूचना देखील दिलेल्या होत्या स्वतःची चोरी लपवण्यासाठी। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, एक तर पेपर फोडला, वर संशय येऊ नये म्हणून 10 प्रश्नांची चुकीची उत्तरे देण्यास सांगितलं। कशा स्मार्ट पद्धतीनं हा संपूर्ण प्लॅन आखला गेलाय? नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय की गेल्या 3 दिवसांपासून मुंबई गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते। 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता यांच्या चौकशीमध्ये अनेक नवीन खुलासे आपल्याला समोर येताना दिसत आहेत। कोणताही संशय येऊ नये म्हणून आपण बघतोय की आरोपींनी पूर्ण काळजी घेतलेली आहे। ऋतुजा पाटील जिला पेपर देण्यात आला तिला अगदी स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की 100च्या 100 प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊ नको, किमान 10 प्रश्नांची उत्तरं चुकीची, जेणेकरून संशय येणार नाही। ऋतुजा पाटीलला जवळपास 294 प्रश्नांचा संच दिलेला होता आणि त्यातील 77 प्रश्न हे या परीक्षेत त्यांच्या पर्यायांसह आलेले होते। त्यासोबतच ऋतुजा पाटीलने 13 प्रश्न आणखी सोडवलेले होते आणि तिने जे चॅट समोर आलेले आहेत तेव्हा तिने आपल्या मित्राला हे देखील सांगितलेलं आहे की 78 प्रश्न अगदी तसेच्या तसे आलेले होते, 13 प्रश्न मी आणखीन सोडवले, मात्र 10 प्रश्नांची मी चुकीची उत्तर दिली। तर आपण बघतोय की आरोपींनी कोणताही संशय येऊ नये, हे पेपर फोडल्याचं कुठेही कधी बाहेर येऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतल्याचं आपल्याला सध्या दिसून येतंय। प्रज्ञा, निश्चित सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान ऋतुजा आणि गौरव यांच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये नेमकं काय होतं तेही पाहूया। ऋतुजा असं म्हणतेय की हा प्रश्नपत्रिका संच दिलेला आहे, त्यामधून कोणतेही प्रश्न येतील, हे प्रश्न सोडून जे काही प्रश्न असतील त्यातून कोणतेही 10 प्रश्न चुकीचे सोडवायचे। मला त्याने हे प्रश्न दिले होते, त्यामधून 78 प्रश्न आले होते, ते मी कन्फर्म सोडवले। ते प्रश्न सोडून दुसरे आणखी प्रश्न मी सोडवले, असे एकूण 91 प्रश्न मी सोडवले। 77-78 प्रश्न कन्फर्म सोडवले मी। आता याला 2 ने डिवाइड करून घे। त्यावर गौरव असं म्हणाला, प्रश्नपत्रिका मिळाल्या असतील तर तपासून घे किती बरोबर येतंय ते। त्यावर ऋतुजा असं म्हणाली, पप्पा बोलले मयूर ठाकरेला आता कुठे काहीच बोलू नको, घरी सुद्धा सांगू नको, कारण म्हणे मी माझ्या सख्ख्या भावाला सांगितलं नाही। माझ्याकडे पैसे नाही म्हणाले, जे जमवले ते तिच्या लग्नासाठी जमवले होते, पण या कामाचं काही खरं नाही, कधीही काहीही होऊ शकतं, कधी स्टे लागून जाईल किंवा अजून कट ऑफ हाय जाईल किंवा इंटरव्ह्यू नाही निघाले तर काहीही कुठे बोलू नको।